स्त्रिया अशा पुरुषांना पटकन वश मध्ये करतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मानवी जीवनातील सर्व विषयांवर प्रकाश टाकला आहे. चाणक्य नीतीमध्ये स्त्री-पुरुष संबंधांवरही तपशीलवार प्रकाश टाकण्यात आला आहे. आचार्य चाणक्य हे भारतातीलच नव्हे तर जगातील महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि समाजशास्त्रज्ञ मानले जातात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रामध्ये जीवनातील सर्व व्यावहारिक पैलूंबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये स्त्रिया आणि पुरुषांचे चारित्र्य, गुण आणि अवगुण याबद्दलही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्यानुसार महिलांमध्ये असे काही गुण असतात ज्यात त्या पुरुषांपेक्षा खूप पुढे असतात. या बाबतीत माणूस त्यांना कधीही हरवू शकत नाही. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितले आहे की मोह आणि ईर्ष्या निर्माण करणारी सुंदर स्त्री कधीही तिचा खरा प्रियकर नको असते. ती त्याला केवळ मूर्खच मानत नाही तर त्याचा तिरस्कारही करते. चाणक्य शास्त्रानुसार जो पुरुष युक्ती खेळतो, खोटे बोलतो, एक नंबरचा धूर्त, देशद्रोही आणि दुष्टपणाची खाण असतो, मोहक स्त्री त्याला मिळवण्यासाठी उत्सुक असते. अशा परिस्थितीत जर पुरुषाने चांगले राहून स्त्री मिळवण्याचा विचार केला तर तो खूप मूर्ख असल्याचे सिद्ध होते. मोहक स्त्रीला कधीही चांगल्या माणसामध्ये रस नसतो आणि त्याला मूर्ख मानते. सापाला दूध पाजल्याने त्याचा विषारी स्वभाव संपत नाही. आचार्य चाणक्य एक उदाहरण देऊन याचे स्पष्टीकरण देतात आणि म्हणतात की सापाला दूध पाजल्याने त्याचे विषारी स्वभाव संपत नाही तर आणखीनच वाढते. त्याचप्रमाणे मोह आणि वासना निर्माण करणारी स्त्री चांगल्या आणि सद्गुणी पुरुषांच्या संपर्कात आल्यावर आणखी दुष्ट आणि क्रूर बनते. अशा माणसाला ती आयुष्यभर सापासारखी डख मारत राहते. त्याला तिची कीवही येत नाही. प्रलोभन आणि वासना निर्माण करणारी स्त्री सदैव अशा पुरुषाच्या शोधात असते जो दुष्ट स्वभावाचा, खोटे बोलणारा, युक्ती खेळणारा, धूर्त आहे, ज्याला फक्त आपली वासना पूर्ण करायची आहे, ज्याचे ध्येय फक्त स्त्री शरीराच्या प्राप्तीपुरते मर्यादित आहे. असा नीच पुरुष मिळवण्यासाठी मोह आणि वासना निर्माण करणाऱ्या स्त्रिया कोणाचीही पर्वा करत नाहीत. आईवडील, नवरा आणि मुलांनाही सोडायला ती तयार होते. अशा स्त्रिया शास्त्र, शिक्षा, मानसन्मान यांना घाबरत नाहीत. त्याला स्वतःच्या मृत्यूचीही चिंता नाही. चाणक्य पुढे सांगतात की अशा स्त्रिया मिळवण्यासाठी सभ्य आणि सद्गुणी पुरुषाला स्वतःचा स्वभाव बदलावा लागेल. कारण प्रलोभन आणि वासना निर्माण करणाऱ्या स्त्रियांमध्ये एक नैसर्गिक दोष आहे की त्या स्वतःमध्ये आणि अनोळखी व्यक्तींमध्ये फरक करू शकतात. ती विचार न करता कार्य करते जे फक्त तिच्याशी चांगले करणाऱ्यांचा नाश करते. आचार्य चाणक्याचे हे धोरण सर्व स्त्रियांना लागू होत नाही. चाणक्याचे हे धोरण फक्त त्या स्त्रियांना लागू आहे जे मोहक आणि वेडे आहेत. अशा स्त्रिया केवळ त्यांच्या स्वार्थासाठी पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करतात आणि मोहित करतात.